हॅलो स्टुडंट्स, आज या व्हिडिओमध्ये आपण सुपरपोजिशन ऑफ वेव्ज या चॅप्टरचा एक न्यू टॉपिक घेऊन आलो, फ्री अँड फोर्स व्हायब्रेशन. याच व्हिडिओमध्ये आपण हार्मोनिक्स अँड ओव्हरटोन्स याबद्दलसुद्धा आपण बघणार आहोत. तर फ्री अँड फोर्स व्हायब्रेशन्स जे आहे ते आपण ऑलरेडी ऑसिलेशन चॅप्टरमध्ये स्टडी केलेलं आहोत. यामध्ये तुम्हाला याचे जे काय ऑसिलेशन चॅप्टरमध्ये जे कन्सेप्ट आहेत सेम कन्सेप्ट इथे सुद्धा आहेत फ्री अँड फोर्स व्हायब्रेशनचे. बट फ्री अँड फोर्स व्हायब्रेशनची स्टडी करण्या अगोदर आपल्याला माहिती हवं आहे की नॅचरल फ्रिक्वेन्सी म्हणजे काय होते. नॅचरल फ्रिक्वेन्सीची सुद्धा स्टडी आपण ऑसिलेशन चॅप्टरमध्ये केला. आठवत जर असेल तर लक्ष द्या की एक झुला आहे. झुल्याला आपण येथपर्यंत डिस्प्लेस केल्यानंतर ह्या झुल्याला आपण सोडून दिल्यानंतर काय होईल, हा जो झुला आहे हा झुला ऑसिलेशन परफॉर्म करेल. या टाईपने तो ऑसिलेशन परफॉर्म करत राहील. काही वेळानंतर तो रेस्ट पोझिशनमध्ये येऊन जाईल. काय येईल, तो रेस्ट पोझिशनमध्ये येईल. तर हे ऑसिलेशन्स आहेत, ज्या फ्रिक्वेन्सीने हा ऑब्जेक्ट ऑसिलेट होत आहे त्याला म्हणतो, त्या फ्रिक्वेन्सीला आपण म्हटला होता नॅचरल फ्रिक्वेन्सी. यामध्ये सुद्धा तसंच आहे. एखादा पार्टिकल किंवा एखादा ऑब्जेक्ट घेतला आपण, चला सांगा आपण एक स्ट्रिंग घेतलं. स्ट्रिंग म्हणजे एखादा ऑब्जेक्ट. ह्या ऑब्जेक्टवर जर का समजा मी ह्या ऑब्जेक्टला म्हणजे स्ट्रिंगचा, समजा हा रबरचा स्ट्रिंग आहे, याला जर मी इथे प्लग केलं म्हणजे आता जो आहे हे याची कोणती पोझिशन झाली, नॉर्मल रेस्ट पोझिशन. याला प्लग केल्यानंतर ही जी पोझिशन आहे, समजा हा स्ट्रिंग इथपर्यंत गेल्याबरोबर मी याला रिलीज केलं, सोडून दिला. रिलीज केल्याबरोबर हा काय होईल, या टाईपचं व्हायब्रेशन्स परफॉर्म करेल. या टाईपचं व्हायब्रेशन्स परफॉर्म केल्याच्या नंतर ज्या फ्रिक्वेन्सीने हा व्हायब्रेशन परफॉर्म करेल आणि हा ऑलवेज जिथपर्यंत करेल, काही वेळापर्यंत करेल आणि नंतर हा रेस्ट पोझिशनमध्ये येऊन जाईल. तर ज्या फ्रिक्वेन्सीवर हा व्हायब्रेशन परफॉर्म करतो नॅचरली, त्या फ्रिक्वेन्सीला म्हणतो आपण, त्या ऑब्जेक्टची म्हणजे स्ट्रिंगची नॅचरल फ्रिक्वेन्सी. आता यामध्ये काय होईल, आपण एकदाच फक्त फोर्स अप्लाय केला. वारंवार फोर्स अप्लाय करत आहो का, नाही. एकदा फोर्स अप्लाय केला आणि त्याला सोडून दिल्यानंतर हा जो स्ट्रिंग आहे हा काय करत होता, व्हायब्रेशन परफॉर्म करत, म्हणजे व्हायब्रेट होत आहे. व्हायब्रेट झाल्यामुळे या मधामध्ये ह्या स्ट्रिंगमध्ये ज्या फ्रिक्वेन्सीनं हे व्हायब्रेशन्स येत आहेत त्या फ्रिक्वेन्सीला आपण काय म्हणतो, नॅचरल फ्रिक्वेन्सी. काय म्हणणार आपण, नॅचरल फ्रिक्वेन्सी. त्यानंतर आता आपण बघणार आहोत फ्री व्हायब्रेशन म्हणजे काय होते. फ्री व्हायब्रेशन म्हणजे काय होते, जेव्हा बॉडी नॅचरल फ्रिक्वेन्सीवर व्हायब्रेट होते, त्या व्हायब्रेशनला आपण म्हणतो फ्री व्हायब्रेशन्स. त्या व्हायब्रेशनला आपण काय म्हणतो, फ्री व्हायब्रेशन्स. कसं, लक्ष द्या. आताच मी एक्झाम्पल दिलो की व्हेन अ बॉडी इज डिस्प्लेस फ्रॉम इट्स रेस्ट पोझिशन अँड रिलीज. आताच मी तुम्हाला एक्झाम्पल दिलो की एक स्ट्रिंग आहे आणि ह्या स्ट्रिंगला आपण इथे फोर्स अप्लाय केला. फोर्स म्हणजे याला आपण डिस्प्लेस केला, याच्या ओरिजिनल पोझिशनपासून इथपर्यंत असा डिस्प्लेस केला आणि याला सोडून दिल्याबरोबर याच्या मधामध्ये काय येतील, तर याच्या मधामध्ये हा जो काही स्ट्रिंग आहे हा व्हायब्रेशन परफॉर्म करेल. या टाईपने हा जो स्ट्रिंग आहे हा व्हायब्रेशन परफॉर्म करेल त्याच्या नॅचरल फ्रिक्वेन्सीने. एकदाच आपण फोर्स अप्लाय केला, वारंवार फोर्स अप्लाय करताव का, नाही. फक्त इनिशियली सुरुवातीला फोर्स अप्लाय केला, त्याला सोडून दिला, त्याने व्हायब्रेशन परफॉर्म करणे सुरू केला. जे व्हायब्रेशन परफॉर्म करेल ॲट नॅचरल फ्रिक्वेन्सी, तो आपल्या नॅचरल फ्रिक्वेन्सीवर जे व्हायब्रेशन्स करेल त्या व्हायब्रेशनला आपण म्हणतो फ्री व्हायब्रेशन. त्या व्हायब्रेशनला काय म्हणतो आपण, फ्री व्हायब्रेशन. यामध्ये काय होईल, इन फ्री व्हायब्रेशन नो एक्सटर्नल फोर्स ॲक्ट्स ऑन द बॉडी फर्दर टू कीप इट इन मोशन. आताच म्हटलं, जेव्हा तो पार्टिकल म्हणजे जसा हा स्ट्रिंग जेव्हा व्हायब्रेट होत असेल, तेव्हा व्हायब्रेट होते वेळी मी याला एक्स्ट्रा म्हणजे बाहेरून फोर्स अप्लाय करणार नाही. जेव्हा इनिशियली त्याला मी पुल करण्यासाठी फोर्स अप्लाय केला, बस तोच त्याचा फायनल फोर्स. त्याच्यानंतर मी त्याला एक्सटर्नल फोर्स अप्लाय करणार नाही. जिथपर्यंत तो व्हायब्रेट होत राहील त्या व्हायब्रेशनला म्हणतो आपण फ्री व्हायब्रेशन. त्याला काय म्हणतो आपण, फ्री व्हायब्रेशन, ज्याच्यामध्ये आपण म्हणजे बाहेरून फोर्स अप्लाय करत नाही, ज्यामध्ये आपण काय नाही करत,
बाहेरून एक्स्ट्रा म्हणजे एक्सटर्नल फोर्स अप्लाय करत नाही. राहील लक्षात. म्हणजे असं समजा सरळ की जो कोणता ऑब्जेक्ट फ्रीली व्हायब्रेट होते विदाऊट ॲक्ट इन एनी एक्सटर्नल फोर्स, त्या व्हायब्रेशनला आपण म्हणतो फ्री व्हायब्रेशन. त्याला काय म्हणतो आपण? फ्री व्हायब्रेशन. ओके. त्यानंतर इन फ्री व्हायब्रेशन्स काय होईल? इन फ्री व्हायब्रेशन्स अ बॉडी कंटिन्युअसली लॉसेस एनर्जी ड्यू टू फ्रिक्शनल रेजिस्टन्स ऑफ सराउंडिंग मीडियम. म्हणजे काय असेल? जेव्हा म्हणजे फ्री व्हायब्रेशन म्हणजे काय होते? जी बॉडी आहे जी व्हायब्रेट होत आहे, समजा मी असा स्ट्रिंग घेतला होता, स्ट्रिंग काय होत आहे? व्हायब्रेट होत आहे. स्ट्रिंग व्हायब्रेट होत आहे, बट ह्या स्ट्रिंगच्या सराउंडमध्ये म्हणजे या साईडला इथे काय आहे? पूर्ण एअर आहे. एअर आहे म्हणजे तो याचा अर्थ ते जे काही स्ट्रिंग आहे ते स्ट्रिंगचं व्हायब्रेट होते वेळी हे जे काही स्ट्रिंग या टाईपने व्हायब्रेट होईल तेव्हा तो एअरच्या कॉन्टॅक्टमध्ये येईल. एअरच्या कॉन्टॅक्टमध्ये आल्यामुळे एअरचा आणि त्या स्ट्रिंगचा फ्रिक्शन होईल. स्ट्रिंगचा एअरसोबत काय होईल? फ्रिक्शन होईल, ज्यामुळे ते जे स्ट्रिंग आहे ते स्ट्रिंग म्हणजे जे काही वेव्ज तयार झाल्या होत्या ती वेव्ह कंटिन्युअसली आपली जी एनर्जी आहे ते एनर्जी लॉस करेल. एनर्जी काय करेल? लॉस करेल. एनर्जी लॉस केल्यामुळे जो ॲम्प्लिट्यूड आहे तो ॲम्प्लिट्यूडसुद्धा डिक्रीज होत जाईल. ॲम्प्लिट्यूडसुद्धा काय होईल? डिक्रीज. आणि ॲम्प्लिट्यूड डिक्रीज झाल्यानंतर एक पोझिशन अशी येईल की ते जे काही व्हायब्रेशन करत होती जे स्ट्रिंग ते इव्हेंच्युअली काय होईल? स्टॉप होईल, थांबून जाईल आणि ते आपल्या रेस्ट पोझिशनवर येईल. म्हणजे आपण काय म्हटलं? हे स्ट्रिंग व्हायब्रेट होत होती. व्हायब्रेट होत असल्यामुळे ह्या सराउंडिंगमध्ये पूर्ण काय आहेत? एअर आहे. एअर आहे म्हणजे एअर मॉलिक्युल्स आहेत. त्या एअर मॉलिक्युल्ससोबत म्हणजे एअरसोबत ते स्ट्रिंग कॉन्टॅक्टमध्ये आल्यानंतर त्या एअरचा आणि स्ट्रिंगमध्ये फ्रिक्शन होईल. फ्रिक्शन झाल्यामुळे ती जे काही वेव्ह आहे ते वेव्ह काय करेल? आपली एनर्जी लॉस करेल. फ्रिक्शन झाल्यामुळे एनर्जी काय होईल? लॉस होईल. आणि एनर्जी लॉस झाल्यामुळे हळूहळू काय करेल? ती जे वेव्ह आहेत ते वेव्ह आपला ॲम्प्लिट्यूड हळूहळू काय करत जाते? डिक्रीज. आणि ॲम्प्लिट्यूड डिक्रीज केल्यानंतर एक पोझिशन अशी येईल की ती जे काही व्हायब्रेशन परफॉर्म करत होती स्ट्रिंग, ती व्हायब्रेशन परफॉर्म करणे स्टॉप होऊन जाईल. व्हायब्रेशन परफॉर्म करणार नाही आणि स्ट्रिंग जी आहे ती स्ट्रिंग ओरिजिनल पोझिशन जेव्हा आपण तिला प्लग करण्या अगोदर जी त्याची ओरिजिनल पोझिशन होती ती ओरिजिनल म्हणजेच रेस्ट पोझिशनमध्ये ते येईल. हे पॉसिबल आहे फ्री व्हायब्रेशनमध्ये. कारण की आपण एकदा सुरुवातीला एक्सटर्नल फोर्स अप्लाय केल्यानंतर डबल एक्सटर्नल फोर्स अप्लाय करत नाही, म्हणून यामध्ये तुमची बॉडी काही वेळानंतर काय येते? रेस्ट पोझिशनमध्ये येईल की नाही? तर असा होता तुमचा फ्री व्हायब्रेशन्स. राहील लक्षात. सेम कन्सेप्ट आहे ऑसिलेशन चॅप्टरसारखा, नवीन काहीच नाही आहे. त्यानंतर आहे नेक्स्ट तुम्हाला फोर्स व्हायब्रेशन. नेक्स्ट काय आहे? फोर्स व्हायब्रेशन. बरं, फोर्स व्हायब्रेशन म्हणजे काय होते? फोर्स व्हायब्रेशन म्हणजे आपण फोर्स ऑसिलेशन बघितला होता की तुमचा फ्रेंड बसलेला आहे झुल्यावर, तुम्ही त्याला झुलवत आहात. तुम्ही याला झुलवते वेळी काय करणार? हा फ्रेंडला इथपर्यंत नेल्या आणि त्याला पुश केल्या. पुश केल्यामुळे तुमचा जो या ठिकाणी बसलेला फ्रेंड आहे त्या झुला इथपर्यंत जाईल, अगेन रिटर्न येईल. अगेन तुम्ही पुश कराल, अगेन जाईल, अगेन रिटर्न येईल. अगेन तुम्ही पुश कराल, अगेन जाईल, अगेन रिटर्न येईल. म्हणजे हे जे प्रोसेस आहे हे प्रोसेस कंटिन्युअसली सुरूच राहील. का बरं? कारण का तुम्ही कंटिन्युअसली एक्सटर्नल फोर्स अप्लाय करता. बरं, हा झुला कुठपर्यंत जाईल? इथपर्यंत जाणार का इथपर्यंत जाणार? हा डिपेंड करते तुम्ही किती फोर्स अप्लाय करत आहात. तुम्ही जेवढा फोर्स अप्लाय कराल तेवढा झुला समोर जाईल. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की जो एक्सटर्नल पिरियॉडिक फोर्स, बरं पिरियॉडिक का बरं म्हटला? कारण का हा झुला इथून जाऊन इथे जेव्हा रिटर्न येईल तेव्हा 1 पिरियड कंप्लीट होते, बरोबर आहे. आणि इथे आल्याच्या नंतरच तुम्ही फोर्स अप्लाय करता, म्हणून त्या फोर्सला आपण काय म्हणतो? एक्सटर्नल पिरियॉडिक फोर्स. तर ज्या फ्रिक्वेन्सीने तुम्ही एक्सटर्नल पिरियॉडिक फोर्स अप्लाय कराल त्याच फ्रिक्वेन्सीने हा झुलासुद्धा काय होईल? ऑसिलेट होईल. तर जे काही तुमची फ्रिक्वेन्सी, कोणती फ्रिक्वेन्सी? एक्सटर्नल पिरियॉडिक फोर्समुळे लागणारी जी फ्रिक्वेन्सी आहे ते फ्रिक्वेन्सी
त्या ऑब्जेक्टच्या नॅचरल फ्रिक्वेन्सीपेक्षा वेगळी असते. नॅचरल फ्रिक्वेन्सीसारखी होणार का? नाही. जर का समजा हा आपल्या नॅचरल फ्रिक्वेन्सीवर ऑब्जेक्ट इथपर्यंत जाऊ शकत असेल तर एवढ्याच पोर्शनमध्ये जर ऑसिलेट होत असेल तर, पण तुम्ही एक्सटर्नल फोर्स लावल्यामुळे तो ऑब्जेक्ट इथपर्यंत जाणार आहे का? नाही, तो आता इथपर्यंत चालला. म्हणजे याचा अर्थ तुम्ही एक्सटर्नल फोर्स लावल्याच्या नंतर त्या जो काय ऑब्जेक्ट आहे तो ऑब्जेक्ट काय करेल? व्हायब्रेशन्स परफॉर्म करेल. द व्हायब्रेशन ऑफ बॉडी अंडर द ॲक्शन ऑफ एक्सटर्नल पिरियॉडिक फोर्स इन व्हिच बॉडी व्हायब्रेट विथ फ्रिक्वेन्सी. काय म्हटलं आपण? एक स्ट्रिंग आहे. बरं, तुम्ही गिटार बघितल्या? हां, गिटार किंवा व्हायोलिन बघितले असालच. व्हायोलिनमध्ये बघाल तर व्हायोलिनमध्ये काय स्ट्रिंग आहे. त्या स्ट्रिंगला आपण काय केलं? इथे आपण एक हातामध्ये काहीतरी प्लग करण्यासाठी एक किंवा हाताने पण प्लग करतो आणि याला आपण प्लग केला. या स्ट्रिंगला आपण प्लग केल्यामुळे ह्या स्ट्रिंगमध्ये व्हायब्रेशन्स येतील. एकदा जर तुम्ही प्लग करून बघाल, जर नसाल केल्या तर एक्सपेरिमेंट करून बघाल. एकदा का प्लग केल्या तर या टाईपचं व्हायब्रेशन्स येतील आणि काही वेळानंतर तो स्ट्रिंग रेस्ट पोझिशनमध्ये येईल. ते जे व्हायब्रेशन्स आहेत त्यांना म्हटलं जाते फ्री व्हायब्रेशन्स. बट तुम्ही याला वारंवार जर फोर्स अप्लाय करत आहात तर हा जो काही तुमचा स्ट्रिंग आहे, हा स्ट्रिंगसुद्धा वारंवार व्हायब्रेट होईल. बरं, व्हायब्रेट होते वेळी कधी जास्त होईल, कधी कमी होईल. तुमच्या जेवढा तुम्ही फोर्स लावणार त्याच्यावर डिपेंड आहे की तुम्ही फोर्स किती लावता. बरोबर आहे? जर तुम्ही जास्त फोर्स लावला तर जास्त जास्त व्हायब्रेशन परफॉर्म करेल. जर तुम्ही कमी फोर्स लावला तर तो कमी व्हायब्रेशन परफॉर्म करेल. पण तो आपल्या नॅचरल फ्रिक्वेन्सीवर म्हणजे नॅचरल फ्रिक्वेन्सीवर परफॉर्म होत आहे का? नाही. जेवढा तुम्ही फोर्स लावत आहात तेवढी त्याला फ्रिक्वेन्सी मिळत आहे आणि तेवढ्या त्या फ्रिक्वेन्सीने तो व्हायब्रेट होत आहे. तर तुम्ही जे एक्सटर्नल फ्रिक्वेन्सी द्याल तेवढ्याच फ्रिक्वेन्सीने तो स्ट्रिंग व्हायब्रेट होईल. त्या व्हायब्रेशनला म्हणतो आपण फोर्स व्हायब्रेशन. म्हणजे तुम्ही एक्सटर्नल फोर्समुळे जे व्हायब्रेशन्स होतात त्या व्हायब्रेशन्सला म्हणतो आपण फोर्स व्हायब्रेशन. समजत आहे? कळत आहे? तर एखादा गोष्टीला आपण एक्सटर्नली फोर्स अप्लाय केल्याच्या नंतर जसं आपण फोर्स अप्लाय करणार तसं त्याच्यामध्ये व्हायब्रेशन्स येतील आणि त्या टाईपच्या व्हायब्रेशनला म्हणतो आपण फोर्स व्हायब्रेशन. आणि एकदा व्हायब्रेट केल्यानंतर जिथपर्यंत तो स्ट्रिंग व्हायब्रेट होत राहील त्या व्हायब्रेशनला म्हणतो आपण फ्री व्हायब्रेशन. काय म्हणतो आपण? फ्री व्हायब्रेशन. क्लिअर? ओके. तर आपल्याला माहीत आहे की फ्री व्हायब्रेशनमध्ये जो ॲम्प्लिट्यूड आहे तो ॲम्प्लिट्यूड हळूहळू कमी होत जाते, डिक्रीज होत जाते आणि लास्टला जाऊन काय होते? स्टॉप होते, म्हणजे रेस्ट पोझिशनमध्ये येते. तर फोर्स व्हायब्रेशनमध्ये काय होते? तर फोर्स व्हायब्रेशनला जो ॲम्प्लिट्यूड आहे, ॲम्प्लिट्यूड ऑफ फोर्स व्हायब्रेशन डिपेंड्स अपॉन द डिफरन्स बिटवीन फ्रिक्वेन्सी ऑफ एक्सटर्नल पिरियॉडिक फोर्स अँड नॅचरल फ्रिक्वेन्सी ऑफ व्हायब्रेशन ऑफ बॉडी. म्हणजे ज्या बॉडीवर किंवा जसा स्ट्रिंग आहे त्या स्ट्रिंगवर आपण फोर्स अप्लाय केल्यानंतर तो ज्या फोर्स अप्लाय करतो तेवढ्या फोर्सने ती बॉडी व्हायब्रेट होते. तो एक्सटर्नल पिरियॉडिक फोर्स ज्या फोर्सने आपण व्हायब्रेट करतो ती फ्रिक्वेन्सी, म्हणजे आपण असं म्हणू की एक्सटर्नल फोर्सपासून मिळणारी फ्रिक्वेन्सी आणि त्या स्ट्रिंगची नॅचरल फ्रिक्वेन्सी. क्लिअर मी काय म्हटलं? एक्सटर्नल जो फोर्स अप्लाय करणार आहोत त्या एक्सटर्नल फोर्स अप्लाय केल्यानंतर जेवढ्या फ्रिक्वेन्सीने आपण एक्सटर्नल फोर्स अप्लाय करणार आहोत ती फ्रिक्वेन्सी आणि त्याच स्ट्रिंगची म्हणजे त्याच ऑब्जेक्टची किंवा ते जे बॉडी आपण कन्सिडर केला, जो स्ट्रिंग कन्सिडर केला ते ज्या स्ट्रिंगची नॅचरल फ्रिक्वेन्सी, ह्या दोघांच्या डिफरन्सवर डिपेंड असते तुमचा ॲम्प्लिट्यूड ऑफ फोर्स व्हायब्रेशन. बरं, तो जर डिफरन्स कमी असेल तर तुमचं जे व्हायब्रेशन जे आहे ते व्हायब्रेशन जास्त होतात. फोर्स व्हायब्रेशनचा ॲम्प्लिट्यूड जो काही आहे तो फोर्स व्हायब्रेशनचा ॲम्प्लिट्यूड कसा असते? लार्ज असते. म्हणजे जेवढा डिफरन्स कमी तेवढा ॲम्प्लिट्यूड जास्त अँड व्हाईस वर्साचं मिनिंग काय होईल? जेवढा ॲम्प्लिट्यूड जास्त जेवढा डिफरन्स जास्त तेवढा ॲम्प्लिट्यूड कमी. क्लिअर आहे? कन्फ्यूज नाही आहे? काय म्हटलं आपण? जो आपण एक्सटर्नल फोर्स लावणार आहोत त्या एक्सटर्नल फोर्सपासून ज्या फ्रिक्वेन्सीने आपण एक्सटर्नल फोर्स लावणार आहोत ती फ्रिक्वेन्सी आणि त्याच स्ट्रिंगची नॅचरल फ्रिक्वेन्सी, ह्या दोघांचा जो डिफरन्स आहे ह्या डिफरन्सवर डिपेंड असते तुमचा ॲम्प्लिट्यूड. बरं, कसा डिपेंड असेल?
ह्या दोघांचा डिफरन्स म्हणजे एक्सटर्नल पिरियॉडिक फोर्समुळे जे आपण फ्रिक्वेन्सी लावत आहोत, म्हणजे एक्सटर्नल फ्रिक्वेन्सी आणि नॅचरल फ्रिक्वेन्सीचा डिफरन्स हा जर स्मॉल म्हणजे कमी असेल तर ॲम्प्लिट्यूड जास्त, आणि हा डिफरन्स जर जास्त असेल तर ॲम्प्लिट्यूड कमी. जेव्हा डिफरन्स जास्त तेव्हा ॲम्प्लिट्यूड कमी. राहील लक्षात. आणि जर का समजा फ्रिक्वेन्सीज एक्झॅक्टली मॅच, म्हणजे एक्सटर्नल फोर्समुळे ज्या फ्रिक्वेन्सीने आपण एक्सटर्नल फोर्स लावत आहोत किंवा एक्सटर्नल फोर्स लावल्यामुळे जी फ्रिक्वेन्सी येत आहे ती फ्रिक्वेन्सी आणि नॅचरल फ्रिक्वेन्सी दोनही जर एकामेकाशी मॅच झाल्या, बरोबर इक्वल जर आल्या, म्हणजे याचा अर्थ त्या दोघांच्या मधामधला डिफरन्स किती, तर दोघांच्या मधामधला डिफरन्स 0. आणि दोघांच्या मधामधला डिफरन्स 0 याचा अर्थ त्या वेळेचा जो ॲम्प्लिट्यूड आहे तो ॲम्प्लिट्यूड सर्वात मॅक्झिमम. का बरं? कारण का जेवढा डिफरन्स कमी तेवढा ॲम्प्लिट्यूड जास्त. म्हटलं आपण तर जेवढा डिफरन्स कमी तेवढा ॲम्प्लिट्यूड जास्त, म्हणजेच याचा अर्थ दोघांच्या मधामध्ये दोघांच्या मधामध्ये डिफरन्सच नाही. कारण का दोन्ही जर एक्झॅक्टली मॅच झाल्या, नॅचरल फ्रिक्वेन्सी आणि एक्सटर्नल फोर्समुळे जी फ्रिक्वेन्सी आहे त्या फ्रिक्वेन्सी जर मॅच झाल्या तर त्यावेळी त्या वेळेचा जो ॲम्प्लिट्यूड आहे तो ॲम्प्लिट्यूड सर्वात जास्त असेल, आणि त्या कंडिशनला म्हटल्या जाते रेझोनन्स. त्याला काय म्हणतो आपण? रेझोनन्स. म्हणजे जेव्हा दोन फ्रिक्वेन्सीचा डिफरन्स जर सारखा असेल, एक्झॅक्टली मॅच झाला, म्हणजे डिफरन्स 0 असेल, डिफरन्स 0 असेल, त्या टर्मला त्यावेळी तुमचा ॲम्प्लिट्यूड जो आहे, ॲम्प्लिट्यूड ऑफ व्हायब्रेशन कसा असते? मॅक्झिमम असते. आणि त्या कंडिशनला किंवा ज्यावेळी तुमचा ॲम्प्लिट्यूड मॅक्झिमम त्यावेळेला आपण म्हणतो म्हणजे त्याला म्हणतो आपण रेझोनन्स. आणि ह्या सर्व गोष्टी आपण ऑलरेडी स्टडी केला होता ऑसिलेशन चॅप्टरमध्ये. तर समजला, जी ऑब्जेक्ट फ्रीली मूव्ह होते म्हणजे फ्रीली व्हायब्रेट होते, त्या व्हायब्रेशनला म्हणतो आपण फ्री व्हायब्रेशन. ज्या ऑब्जेक्टला आपण फोर्स अप्लाय केल्याच्या नंतरच व्हायब्रेशन्स येतात, जसं जसं फोर्स अप्लाय करणार तसंच व्हायब्रेशन येतील. एक्सटर्नल फोर्समुळे जे व्हायब्रेशन्स येतात त्याला म्हणतो आपण फोर्स व्हायब्रेशन. आणि जो एक्सटर्नल फोर्स लावणार आहोत त्या एक्सटर्नल फोर्सपासून जी फ्रिक्वेन्सी मिळेल ती फ्रिक्वेन्सी आणि नॅचरल फ्रिक्वेन्सी त्या ऑब्जेक्टची जेव्हा एक्झॅक्टली एकमेकासोबत मॅच होतात त्यावेळी ते जे कंडिशन आहे त्यावेळी तुमचा ॲम्प्लिट्यूड जो आहे तो ॲम्प्लिट्यूड मॅक्झिमम असते, आणि त्या कंडिशनला म्हणतो आपण रेझोनन्स. काय म्हणतो आपण? रेझोनन्स. क्लिअर? राहील लक्षात. तर फोर्स आणि फ्री व्हायब्रेशन काय होते समजलं. रेझोनन्स म्हणजे काय होते क्लिअर झालं. ओके. त्यानंतर नेक्स्ट आहे तुम्हाला हार्मोनिक्स अँड ओव्हरटोन्स. काय आहे? हार्मोनिक्स अँड ओव्हरटोन्स. तर हार्मोनिक्स अँड ओव्हरटोन्सची स्टडी करण्याअगोदर आपल्याला माहीत हवं आहे की फंडामेंटल फ्रिक्वेन्सी म्हणजे काय होते आणि फंडामेंटल मोड म्हणजे काय होते. हे जर जेव्हा दोन कन्सेप्ट समजतील, फंडामेंटल फ्रिक्वेन्सी आणि फंडामेंटल मोड, तर तुम्हाला हार्मोनिक्स समजेल. आणि हार्मोनिक जर समजला तर ओव्हरटोन इझिली समजेल. ओके. तर बघू आपण फंडामेंटल फ्रिक्वेन्सी म्हणजे काय होते. काय म्हटलं आहे? फंडामेंटल फ्रिक्वेन्सी म्हणजे द मिनिमम फ्रिक्वेन्सी ऑफ व्हायब्रेशन्स ऑफ बॉडी इज कॉल्ड फंडामेंटल फ्रिक्वेन्सी. म्हणजे ज्या कमीत कमी फ्रिक्वेन्सीवर तुमची बॉडी व्हायब्रेट होणे स्टार्ट करेल त्या फ्रिक्वेन्सीला म्हणतो आपण फंडामेंटल फ्रिक्वेन्सी. ती फ्रिक्वेन्सी तुमची फर्स्ट फ्रिक्वेन्सी, तिथून तुमचं व्हायब्रेशन स्टार्ट झालेत. म्हणजे काय केलं आपण? एक स्ट्रिंग घेतला. बरं, एक स्ट्रिंग घेतला आणि काय केलं? मी इथे घेता मग एक स्ट्रिंग घेतला. ह्या स्ट्रिंगला काय केलं आपण? 10 हर्ट्जची फ्रिक्वेन्सी दिला. म्हणजे 10 हर्ट्जच्या फ्रिक्वेन्सीने याला आपण व्हायब्रेट केला. बट त्याच्यामध्ये व्हायब्रेशन्स तयारच नाही झालेत. तो थोडा डिस्प्लेस झाला पण व्हायब्रेशन्स तयार नाही झालेत स्ट्रिंगमध्ये. ओके. मग ह्या आपण जे काही 10 फ्रिक्वेन्सी होती ह्या 10ला काय केलं? 10च्या ठिकाणी आपण 20 केला. 10च्या ठिकाणी काय केला? 20 केल्यानंतर ह्या स्ट्रिंगमध्ये व्हायब्रेशन्स येणे स्टार्ट नाही झाले पाहिजे. म्हणजे आपल्याला व्हायब्रेशन्स कोणाला म्हणतो? जेव्हा हा लूप फॉर्म करेल, एक तरी लूप फॉर्म केला पाहिजे त्याला आपण व्हायब्रेशन्स म्हणणार. तर एकही लूप फॉर्म होत नव्हता. नंतर काय केला? याला आपण ह्या 20च्या ठिकाणी 30 यूज केला. 30 फ्रिक्वेन्सी यूज केल्याबरोबर याच्या मधामध्ये एक लूप तयार झाला. या टाईपने छोटासा लूप तयार झाला.
छोटासा जरी लूप तयार झाला म्हणजे याचा अर्थ त्याच्यामध्ये व्हायब्रेशन्स तयार झालेत, व्हायब्रेशन्स आलेत. तर ज्या मिनिमम फ्रिक्वेन्सीवर, कोणत्या फ्रिक्वेन्सीवर व्हायब्रेशन आलेत? 30 हर्ट्झ ह्या फ्रिक्वेन्सीवर. एक्झाम्पल घेता मग एक्झाम्पल घेतलं आहे का आपण की 30 हर्ट्झवर त्याला व्हायब्रेशन स्टार्ट झालेत. 30 हर्ट्झ ह्या फ्रिक्वेन्सीवर व्हायब्रेशन स्टार्ट झालेत, तर ही त्या स्ट्रिंगची होईल फंडामेंटल फ्रिक्वेन्सी. याला काय म्हणणार आपण? फंडामेंटल फ्रिक्वेन्सी. आणि याला डिनोट करतो आपण स्मॉल एनने. कशाने डिनोट करतो? स्मॉल एन. तर काय म्हटलं आपण? एक स्ट्रिंग घेतला आणि ह्या स्ट्रिंगमध्ये काय केला? व्हायब्रेशन्स दिला आपण. वेगवेगळ्या फ्रिक्वेन्सीचं व्हायब्रेशन्स तयार करण्याचा प्रयत्न केला. तर 20 हर्ट्झची दिला, नाही झाला तयार. 30 हर्ट्झची दिल्याबरोबर एक छोटासा लूप तयार झाला. म्हणजे याचा अर्थ याच्या मधामध्ये काय आलं? व्हायब्रेशन्स आलेत. आणि व्हायब्रेशन्स आलं कोणत्या फ्रिक्वेन्सीवर? 30 हर्ट्झ फ्रिक्वेन्सीवर. ती होईल त्या स्ट्रिंगची मिनिमम फ्रिक्वेन्सी, ज्याच्यावर व्हायब्रेशन प्रोड्यूस झालेत, व्हायब्रेशन्स तयार झालेत. त्या मिनिमम फ्रिक्वेन्सीला म्हटलं जाते फंडामेंटल फ्रिक्वेन्सी. आणि त्याला डिनोट करतो आपण स्मॉल एनने. कशाने डिनोट करतो? स्मॉल एन. तर फंडामेंटल फ्रिक्वेन्सी समजला. ज्या फ्रिक्वेन्सीवर व्हायब्रेशन्स तयार होतील ती मिनिमम फ्रिक्वेन्सी, त्याला म्हणतो आपण फंडामेंटल फ्रिक्वेन्सी. त्यानंतर मोड ऑफ व्हायब्रेशन फंडामेंटल मोड म्हणजे काय होते? द मोड ऑफ व्हायब्रेशन्स ऑफ अ सिस्टीम इन व्हिच फ्रिक्वेन्सी ऑफ व्हायब्रेशन इज मिनिमम. म्हणजे ज्या मिनिमम फ्रिक्वेन्सीवर, म्हणजेच ज्यावेळी मिनिमम फ्रिक्वेन्सी असेल त्या फ्रिक्वेन्सीवर जो मोड ऑफ व्हायब्रेशन्स येईल त्या मोडला म्हटलं जाते फंडामेंटल फ्रिक्वेन्सी. बरं, हा मोड ऑफ व्हायब्रेशन काय आहे? तर लक्ष द्या. आपण मिनिमम फ्रिक्वेन्सीवर म्हणजेच फंडामेंटल फ्रिक्वेन्सीवर याच्या मधामध्ये एक लूप तयार झाला. दिसत आहे? यालाच तर म्हटलं आपण एक व्हायब्रेशन्स तयार झाला म्हणून. आपण थोडी जर व्हायब्रेशन वाढवला तर आणखी याच्यामध्ये एक लूप तयार होईल. म्हणजे या टाईपने 2 लूप येतील. आणखी जर थोडा जोराने प्लग केला तर होऊ शकते याच्या मधामध्ये 3 लूप येतील. या टाईपने काय येतील? 3 लूप येतील. बरोबर लक्ष द्या कन्सेप्ट. तर सर्वात मिनिमम फ्रिक्वेन्सीवर अगोदर एकच लूप येईल. एकदम 2 लूप येतील का? नाही. 2 लूप आलं म्हणजे याचा अर्थ त्याच्यापेक्षा आणखी थोडी कमी फ्रिक्वेन्सीवर तुमचा एक लूप येऊ शकते. तर ज्या मिनिमम फ्रिक्वेन्सीवर जो एक लूप तयार झाला यालाच म्हटलं जाते मोड ऑफ व्हायब्रेशन. हा जे काय हे काय आहेत? मोड ऑफ व्हायब्रेशन्स. याच्यामध्ये एक मोड ऑफ व्हायब्रेशन आहे, याच्यामध्ये 2 मोड ऑफ व्हायब्रेशन्स आहेत, याच्यामध्ये 3 मोड ऑफ व्हायब्रेशन्स. असं समोर तुमचं मोड ऑफ व्हायब्रेशन वाढत जातील. तर सर्वात मिनिमम फ्रिक्वेन्सीवर मोड ऑफ व्हायब्रेशन किती होता? एकच होता. बरोबर आहे? यालाच म्हटलं जाते फंडामेंटल मोड. याला काय म्हणतो आपण? फंडामेंटल मोड. म्हणजे ज्या मिनिमम फ्रिक्वेन्सीवर तुमची व्हायब्रेशन स्टार्ट होतात त्या मिनिमम फ्रिक्वेन्सीला म्हणतो आपण फंडामेंटल फ्रिक्वेन्सी. आणि ज्या फंडामेंटल फ्रिक्वेन्सीवर जो मोड ऑफ व्हायब्रेशन येते त्या मोड ऑफ व्हायब्रेशनला म्हणतो आपण फंडामेंटल मोड. काय म्हणतो आपण? फंडामेंटल मोड. तर क्लिअर? याच्यामध्ये कंप्लीट समजलं? ओके. त्यानंतर तर याच्या मधामध्ये फंडामेंटल मोड कोणाला म्हणतो, फंडामेंटल फ्रिक्वेन्सी कोणाला म्हणतो, एवढं समजलं? ओके. हा जर समजला असेल तर तुम्हाला हार्मोनिक समजेल. आता बघू आपण हार्मोनिक म्हणजे काय होते. तर लक्ष द्या. हार्मोनिक्स म्हणजे काय होते? हार्मोनिक्स, द वर्ड हार्मोनिक इज यूज्ड टू इंडिकेट द फंडामेंटल फ्रिक्वेन्सी अँड इट्स इंटिग्रल मल्टिपल which may be present in a given sound. आता मी जो तुम्हाला एक्झाम्पल दिला त्या एक्झाम्पलमध्ये मी असं म्हटलं होतं की हे जेव्हा आपण मिनिमम फ्रिक्वेन्सीवर जो व्हायब्रेशन्स येतो याला म्हणतो आपण फंडामेंटल मोड ऑफ व्हायब्रेशन. आणखी जर थोडी फ्रिक्वेन्सी इन्क्रीज केला तर याच्या मधामध्येच काय होऊ शकतात? 2 लूप तयार होऊ शकतात. म्हणजे याला म्हणू आपण सेकंड मोड ऑफ व्हायब्रेशन. हा फर्स्ट मोड ऑफ व्हायब्रेशन हा काय होईल? फर्स्ट मोड ऑफ व्हायब्रेशन. त्याला आपण फंडामेंटल मोड म्हणतो. हा होईल सेकंड मोड ऑफ व्हायब्रेशन. आणखी जर आपण याच्या मधामध्ये या टाईपचं आणखी थोडी जर फ्रिक्वेन्सी इन्क्रीज केला तर याच्या मधामध्ये 3 लूप येतील. काय येतील? 3 लूप. याला आपण म्हणणार थर्ड मोड ऑफ व्हायब्रेशन. याला काय म्हणतो आपण? थर्ड मोड ऑफ व्हायब्रेशन. तर हा फर्स्ट मोड ऑफ व्हायब्रेशन, हा सेकंड मोड ऑफ व्हायब्रेशन आणि हा थर्ड मोड ऑफ व्हायब्रेशन. तर याच्या मधामध्ये लक्ष द्या बरोबर. याच्या मधामध्येच कन्सेप्ट आहे की हार्मोनिक्स काय होते.
तर हा जो फर्स्ट मोड ऑफ व्हायब्रेशन आहे, हा फर्स्ट मोड ऑफ व्हायब्रेशनला आपण म्हणतो फंडामेंटल मोड. तर हे फंडामेंटल मोड, तर मला सांगा फंडामेंटल मोड म्हणजे याचा अर्थ या ठिकाणची फ्रिक्वेन्सी आहे ती फ्रिक्वेन्सी कोणती होईल? फंडामेंटल फ्रिक्वेन्सी. त्याला आपण कशाने डिनोट करतो? एनने. मग याची फ्रिक्वेन्सी एन आहे, तर एन फ्रिक्वेन्सीवर एक लूप येते, तर दोन लूप किती फ्रिक्वेन्सीवर येतील? तर हे 2n फ्रिक्वेन्सीवर येतील. तीन लूप किती फ्रिक्वेन्सीवर येतील? तर हे 3n फ्रिक्वेन्सीवर येतील. तर हा जो काय तुमचा एन आहे, ह्या एनला म्हणतो आपण फंडामेंटल फ्रिक्वेन्सी. याला काय म्हणतो आपण? फंडामेंटल फ्रिक्वेन्सी. मग हा 2n 3n म्हणजे काय? तर हे 2n 3n म्हणजे ह्या फंडामेंटल फ्रिक्वेन्सीचं इंटिग्रल मल्टिपल्स. तर फंडामेंटल फ्रिक्वेन्सीचा इंटिग्रल मल्टिपल्स. एखाद्या स्ट्रिंगला आपण जर जोराने, जसा गिटारचा जो स्ट्रिंग आहे त्या स्ट्रिंगला आपण थोडा जोराने प्लग केला, तर त्याच्या मधामध्ये नंबर ऑफ मोड्स ऑफ व्हायब्रेशन्स येतील. जे नंबर ऑफ मोड्स ऑफ व्हायब्रेशन्स आहेत त्यांना म्हणतो आपण इंटिग्रल मल्टिपल्स. काय म्हणतो आपण? इंटिग्रल मल्टिपल. राहील लक्षात? तर अशी म्हणजे आपण हार्मोनिक्स कोणाला म्हणतो? ज्या मधामध्ये फंडामेंटल फ्रिक्वेन्सी आणि त्याचं इंटिग्रल मल्टिपल्स, फंडामेंटल फ्रिक्वेन्सी आणि त्याचं इंटिग्रल मल्टिपल्स, हे जे सर्वच्या सर्व आहेत याला इंडिकेट करतो आपण हार्मोनिक्स. याला मग आपण काय म्हणतो? हार्मोनिक्स. तर फंडामेंटल फ्रिक्वेन्सी आणि त्याच्या इंटिग्रल मल्टिपलपासून जे येतील त्याला आपण म्हणतो हार्मोनिक्स. तर जो काही तुमचा फर्स्ट फंडामेंटल, बरं इथपर्यंत क्लिअर झाला की फंडामेंटल फ्रिक्वेन्सी आणि त्याच्यासोबत येणाऱ्या बाकी ज्या फ्रिक्वेन्सीज आहेत, ज्या इंटिग्रल मल्टिपल ऑफ फंडामेंटल फ्रिक्वेन्सीज आहेत, त्या सर्वांना आपण म्हणतो हार्मोनिक्स. काय म्हणतो? हार्मोनिक्स. त्यानंतर द फंडामेंटल फ्रिक्वेन्सी इज कॉल्ड फर्स्ट हार्मोनिक. म्हटलं होतं आताच, जे फंडामेंटल फ्रिक्वेन्सी आहे, फर्स्ट मोड ऑफ व्हायब्रेशन असतो, तो फंडामेंटल फ्रिक्वेन्सीला म्हटलं जाते फर्स्ट हार्मोनिक. मग इफ द फर्स्ट फ्रिक्वेन्सी ऑफ फर्स्ट हार्मोनिक इज एन, फ्रिक्वेन्सी ऑफ फर्स्ट हार्मोनिक इज एम, त्यालाच तर आपण फंडामेंटल फ्रिक्वेन्सी म्हटला होता. देन सेकंड हार्मोनिक हॅज व्हॅल्यू 2n. सेकंड हार्मोनिकची व्हॅल्यू किती होईल मग? 2n. मला सांगा फर्स्ट फंडामेंटल फ्रिक्वेन्सी, फर्स्ट फ्रिक्वेन्सी म्हणजेच फंडामेंटल फ्रिक्वेन्सी, त्या फंडामेंटल फ्रिक्वेन्सीला आपण काय म्हटलं? फर्स्ट हार्मोनिक. त्यानंतर काय येईल? 2n. 2n म्हणजे सेकंड हार्मोनिक. एनला आपण फर्स्ट हार्मोनिक, तर 2nला सेकंड हार्मोनिक. 3nला काय म्हटलं असतं आपण? थर्ड हार्मोनिक. आणि असं आपण समोर त्याला काय केलं असतं? समोर वाढवत गेला असतं, जेवढे असतील तेवढ्यांना. क्लिअर? तर जी फंडामेंटल फ्रिक्वेन्सी म्हणजे मिनिमम फ्रिक्वेन्सी आहे तिला म्हटलो आपण फर्स्ट हार्मोनिक, आणि त्यानंतर जेवढ्या काय येतील त्यांना आपण सेकंड थर्ड असं आपण समोर हार्मोनिक्सचं नाव देत म्हणू शकतो. क्लिअर? तर असा आहे तुमचा हार्मोनिक्स. जास्त कन्फ्युजन नसेल झालं, कारण की फंडामेंटल फ्रिक्वेन्सी आणि त्याचं इंटिग्रल मल्टिपल्स, फंडामेंटल फ्रिक्वेन्सी आणि त्याचे इंटिग्रल मल्टिपल्स मिळून जो काय म्हणजे जो काय पूर्ण एक सेट ऑफ फ्रिक्वेन्सीज बनतो त्याला म्हणू आपण हार्मोनिक्स. म्हणून फंडामेंटल फ्रिक्वेन्सी म्हणजे फर्स्ट हार्मोनिक आणि त्याच्यानंतरच्या ज्या फ्रिक्वेन्सी आहेत त्या सेकंड थर्ड हार्मोनिक असं समोर जाईल. क्लिअर? ओके. त्यानंतर नेक्स्ट आहे तुम्हाला ओव्हरटोन. नेक्स्ट काय आहे? ओव्हरटोन. बरं ओव्हरटोन म्हणजे काय होते? बरं हार्मोनिक म्हणजे समजला असेल तर ओव्हरटोन म्हणजे इझिली समजेल. ओव्हरटोन म्हणजे काय होते? ओव्हरटोन. ओव्हर म्हणजे जास्तचा, ओव्हर म्हणजे जास्त. तर लक्षात ठेवा, जे काय आताच आपण म्हटला n 2n 3n हे सर्व काय होता? हार्मोनिक. 4n हे सर्व काय आहेत? हार्मोनिक्स आहेत. बरोबर आहे? तर याच्या मधामध्ये n म्हणजे फर्स्ट हार्मोनिक, 2n म्हणजे सेकंड हार्मोनिक, 3n म्हणजे थर्ड हार्मोनिक, 4n म्हणजे फोर्थ हार्मोनिक. तर याच्या मधामध्ये n म्हणजे फंडामेंटल फ्रिक्वेन्सी आणि हे त्याचे इंटिग्रल मल्टिपल्स. बरं आता ओव्हरटोन म्हणजे काय? तर ओव्हरटोन म्हणजे लक्ष द्या, द फ्रिक्वेन्सीज आर ग्रेटर दॅन द फंडामेंटल फ्रिक्वेन्सी आर कॉल्ड ओव्हरटोन्स. फंडामेंटल फ्रिक्वेन्सीच्या वरच्या फ्रिक्वेन्सी म्हणजे फंडामेंटल फ्रिक्वेन्सीच्या नंतर कोण येईल? 2n 3n 4n 5n जेवढ्या काय समोरच्या फ्रिक्वेन्सीज येतील त्या सर्वच्या सर्व फ्रिक्वेन्सींना आपण म्हणणार ओव्हरटोन, फक्त फंडामेंटल फ्रिक्वेन्सी सोडून. फंडामेंटल फ्रिक्वेन्सीला आपण हार्मोनिक म्हणू शकतो, पण त्याला ओव्हरटोन म्हणू शकत नाही.
फंडामेंटल फ्रिक्वेन्सीच्या नंतर जेवढ्या काही फ्रिक्वेन्सीज येतील त्या सर्व फ्रिक्वेन्सीला आपण म्हणणार ओव्हरटोन. क्लिअर? ओके. तर ओव्हरटोन्स आर, एक मिनिट सॉरी, overtones are only these multiples of fundamental frequencies which are actually present in a given sound. म्हणजे आपण मिनिमम फ्रिक्वेन्सी म्हणतो, पण मिनिमम फ्रिक्वेन्सीनं आपला साऊंड तयार नाही होऊ शकत. तुम्ही जर विचार जर केला, जर बोलत जर असाल तर तुम्ही खूप हळूने बोलून बघा, समोरच्याला आवाज जाणार नाही, पण साऊंड तयार होतो. साऊंड थोडा तयार होतो, ते तुमची मिनिमम फ्रिक्वेन्सी, त्याला आपण म्हणू हार्मोनिक. आणि जिथपासून तुमचा साऊंड चालू होईल, जो तुम्हाला दुसऱ्याला आवाज जाईल, त्याला म्हणणार आपण ओव्हरटोन्स. त्याला काय म्हणतो आपण? ओव्हरटोन्स. जास्त कन्फ्यूज होणार नाही. हा सिंपल कन्सेप्ट आहे की फंडामेंटल फ्रिक्वेन्सी सोडून जेवढ्या काही फ्रिक्वेन्सीज आहेत त्यांना सर्वांना आपण काय म्हणणार? ओव्हरटोन्स. क्लिअर? ओके. हार्मोनिक्स तर म्हणतोच, पण हायेस्ट म्हणजे हायेस्ट फ्रिक्वेन्सी ऑफ फंडामेंटल फ्रिक्वेन्सी त्यालाच म्हणणार आपण ओव्हरटोन्स. त्यानंतर द फर्स्ट फ्रिक्वेन्सी higher than the fundamental frequency is called first overtone and next higher frequency is called second overtone. म्हणजे हा जो फंडामेंटल फ्रिक्वेन्सी होता, फंडामेंटल फ्रिक्वेन्सीला आपण फर्स्ट हार्मोनिक म्हणत होतो, 2Nला म्हटला होता सेकंड हार्मोनिक. तर फंडामेंटल फ्रिक्वेन्सी सोडून ज्या काय फ्रिक्वेन्सीज आहेत त्याला आपण ओव्हरटोनसुद्धा म्हणतो. तर हे जे 2N होईल, 2N म्हणजे फर्स्ट हार्मोनिक, 2N म्हणजे फर्स्ट हार्मोनिक, 3N म्हणजे सॉरी 2N म्हणजे फर्स्ट ओव्हरटोन, 3N म्हणजे सेकंड ओव्हरटोन, 4N म्हणजे थर्ड ओव्हरटोन. क्लिअर होत आहे आता? ओके. म्हणजे फंडामेंटल फ्रिक्वेन्सी सोडून जेवढ्या फ्रिक्वेन्सीज आहेत तिथपासून तुमचं काय चालू होतात? ओव्हरटोन सुरू होतात. तर तुमचं फर्स्ट म्हणजे फंडामेंटल फ्रिक्वेन्सी म्हणजे हार्मोनिक स्टार्ट होते आणि फंडामेंटल फ्रिक्वेन्सीच्या नंतरच्या फ्रिक्वेन्सीजला आपण काय म्हणतो? ओव्हरटोन्स म्हणतो. क्लिअर होत आहे? समजत आहे? ओके. तर इथपर्यंत आपण आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबू. यानंतर हार्मोनिक्स आणि ओव्हरटोन्सवर एक डेरिवेशन आहे, सॉरी एक नाही 2 डेरिवेशन्स आहेत, ते आपण यानंतरच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. क्लिअर? तर हार्मोनिक्स आणि ओव्हरटोन्स हा कन्सेप्ट तुम्हाला येणे आवश्यक आहे, कारण की त्या डेरिवेशनमध्ये यांचाच यूज आहे की हार्मोनिक्स आणि ओव्हरटोन्स किती आहेत तेच आपल्याला मेजर करायचं आहे त्या डेरिवेशनमध्ये. क्लिअर? ओके. तर लक्षात ठेवायचं की फंडामेंटल फ्रिक्वेन्सी आणि त्याच्या बाकी नंतर इंटिग्रल मल्टिपल जेवढ्या काही फ्रिक्वेन्सीज येतील त्यांना म्हणतो आपण हार्मोनिक्स, आणि फंडामेंटल फ्रिक्वेन्सी सोडून त्यानंतरच्या जेवढ्या फ्रिक्वेन्सीज आहेत त्यांना म्हणतो आपण ओव्हरटोन्स. काय म्हणतो आपण? ओव्हरटोन्स. क्लिअर? ओके. तर ह्या व्हिडिओमध्ये आपण इथे स्टॉप करू. यानंतरचा जो काही पोर्शन आहे तो आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये घेऊ. थँक्यू.